जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। आज आपण बघणार आहोत अंगारक चतुर्थी, तिचे महत्व व व्रत कथा। बंधू भगिनींनो, अंगारक चतुर्थी व संकष्ट चतुर्थी या दोन चतुर्थी श्री गणपतीच्या भक्तीसाठी खूप महत्वाच्या आहेत। परंतु त्यातही महत्वाची चतुर्थी म्हणजे अंगारक चतुर्थी, कारण एक अंगारक चतुर्थीच्या उपवासाचे पुण्य हे 21 संकष्ट चतुर्थी केल्याच्या बरोबर असते। म्हणून भक्तांना संकष्ट चतुर्थी उपवास करणे शक्य नसेल तर त्यांनी अंगारक चतुर्थी उपवास नक्की करावा, म्हणजे त्यांना सर्व चतुर्थीचा उपवास केल्याचे पुण्य लाभते। चला तर मग ऐकूया अंगारक चतुर्थी व्रत कथा व महत्व। हिंदू धर्मात सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात। आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करतात आणि त्या रात्री असणाऱ्या चंद्रोदयानंतर गणपती पूजन करून उपवास सोडतात। संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते। तर आता ऐकूया अंगारकी चतुर्थीची व्रत कथा पुढील प्रमाणे। कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानव सृष्टीला गणेश पूजेचे महत्व पटवून दिले होते। या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंती वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौम पुत्र जन्माला आला होता। तो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते। ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितले। त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला। त्याने 1 सहस्र वर्ष तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले। तो दिवस होता मंगळवार। स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचे आणि त्रिलोकात प्रसिद्ध व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणपतीकडे मागितले। यावर श्री गणपतीने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारच्या सर्व संकष्टी चतुर्थी ह्या तुझ्याच अंकारिका ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी चतुर्थी केल्याची फळ प्राप्ती मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील। अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारकासारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील। त्यामुळेच श्री गणपतीच्या ह्या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्व प्राप्त झाले। म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमास येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी, की ज्यामुळे 21 संकष्टी चतुर्थी केल्याची फलश्रुती नक्की मिळेल असे सांगितले। म्हणून अंगारकी चतुर्थीचा उपवास सर्वांनी नक्की करावा। बंधू भगिनींनो, आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 75 88 57 90 20 या व्हॉट्सअप क्रमांकावर जय हरी असा मेसेज पाठवा। ऑनलाईन कुंडली मार्गदर्शनासाठी, वधूवर गुण मिळण्यासाठी, वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी, नोकरी, व्यवसाय, शिक्षण मार्गदर्शनासाठी संपर्क करा। मोबाईल क्रमांक
7588579020. संचित तुळशीराम पवार ज्योतिष भास्कर वास्तु प्रवीण, श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र, श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र, पहूर कसबे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.